तर मंडळी, जर तुमच्याकडे थोडा जरी मैदा शिल्लक असेल ना, तर त्या मैद्यापासून आहे ना अशा पद्धतीने समोसे बनवा, जे खाल्ल्यानंतर आहे ना तुम्हाला अजिबात कुठल्याही प्रकारचं गिल्ट फील होणार नाही आणि त्याचबरोबर ते चवीला सुद्धा खूप छान असे तयार होतील. त्यासाठी तुम्हाला करायचं एवढंच आहे, सगळ्यात आधी आहे ना थोडंसं मैद्याचं पीठ घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ टाकून छान असं मळून ठेवायचं आणि थोडा वेळ आहे ना भिजत ठेवायचं. त्यानंतर आहे ना मी इथे 4 ते 5 बटाटे घेतले होते छान उकडलेले, ते सुद्धा आहे ना साल काढून स्मॅश करून घेतलं. त्याच्यावरती आहे ना हिरव्या वाटणाचा तडका टाकलेला आहे आणि वरतून उकडलेले मटार टाकले. हे सगळं छान एकजीव करून घेतलं आणि इथे मसाला तयार झालेला आहे. आता हा मसाला सुद्धा आपल्याला बाजूला ठेवायचा आहे. थोड्या वेळाने इथे आपलं मैद्याचं पीठ सुद्धा छान असं भिजलं गेलेलं आहे. त्याचे आहे ना छोटे-छोटे गोळे करून घ्यायचे आणि त्याच्या आहे ना आता छोट्या-छोट्या तुम्हाला पोळ्या सुद्धा लाटून घ्यायच्या आहेत. छोटी पोळी आहे ना तुम्हाला छान अशी लाटून घ्यायची आहे. जास्त जाड नाही आणि पातळही नाही. त्यानंतर आहे ना तयार केलेला मसाला आहे ना त्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवायचा आहे. कडांना थोडंसं पाणी लावून आहे ना आपल्याला हे त्रिकोणी शेपमध्ये समोसे तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे आहे ना एक-एक करत सर्व समोसे मी अशा पद्धतीनेच तयार करून घेतले आणि आहे ना इथे आकार देऊन झाल्यानंतर वरतून थोडंसं अजून पाणी लावलं, थोडंसं आहे ना पांढरे तीळ टाकलं आणि थोडीशी कोथिंबीर लावली. तर बघू शकता इथे मी एक समोसा तयार केलेला आहे आणि अशाच पद्धतीने आहे ना सर्व समोसे मी तयार करून घेतले. आता आहे ना आपल्याला हे छान असे नानसारखे बेक करून घ्यायचे आहेत. सगळ्यात आधी आहे ना मी ह्याच्या मागून पाणी लावलं आणि एक-एक करत तव्यावरती आहे ना हे सर्व समोसे छान असे चिकटवून घेतले. हा तवा आहे ना आपल्याला उलटा करून आधीच प्रीहीट केलेल्या कढईवरती मी 10 मिनिटं छान असं बेक करून घेतलं. तर थोडा वेळाने इथे आहे ना न तळलेले आपले समोसे तयार झालेले आहेत आणि हे समोसे खाल्ल्यानंतर खरंच तुम्हाला गिल्ट फील होणार नाही, कारण की ह्याच्यामध्ये अजिबात ऑइलचा वापर नाही आहे तळण्यासाठी आणि छान असे बेक झालेले आहेत समोसे. वरतून क्रिस्पीनेस सुद्धा तुम्ही बघू शकता आणि समोसे आहे ना आतून सुद्धा खूप छान असे शिजून तयार होते. तुम्ही सुद्धा आहे ना नक्की ट्राय करून बघा रेसिपी आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.